आता कोणाकोणाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे? तर दिव्यांग व्यक्ती, अस्थिव्यंग, अंध, मूकबधीर, कर्णबधीर, मतिमंद इत्यादी प्रवर्गातील स्त्री पुरुष, निराधार पुरुष, महिला, तृतीयपंथी, निराधार विधवा, परित्यक्ता, देवदासी, अत्याचारित महिला व तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुख पत्नी, 18 वर्षाखालील अनाथ, दिव्यांग, सिकल सेल ग्रस्त किंवा अन्य दुर्धर आजाराने ग्रस्त मुली असतील तर त्यांना पालकांमार्फत लाभ देण्यात येईल. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न या योजनेखालील विहित उत्पन्नापेक्षा कमी असल्यास त्या कुटुंबाला लाभ मिळेल. अशा विधवा महिला ज्या महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर राज्यातून लग्न होऊन आलेल्या आहेत, अशा महिलेचा पती हा किमान 15 वर्ष महाराष्ट्र रहिवासी असणं अनिवार्य आहे. पात्रता पाहिली. आता पाहूयात संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत. वयाचा पुरावा म्हणून पुढील कागदपत्रे म्हणजे डॉक्युमेंट्स चालतील. जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, वोटिंग ID, रेशन कार्ड. उत्पन्नाचा दाखला म्हणजेच इन्कम प्रूफसाठी तहसीलदार किंवा SDO यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला, BPL म्हणजेच बिलो पॉवर्टी लाईन म्हणजेच दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव असलेला उताराही चालेल. रहिवासी दाखला म्हणजेच रेसिडेन्स प्रूफ, यात ग्रामसेवक, तलाठी, मंडळ निरीक्षक यांनी दिलेला रहिवासी दाखला, न्यायालयाने दिलेला रहिवासी दाखला यांपैकी एक दाखला चालू शकतो. दिव्यांगता प्रमाणपत्र म्हणजे डिसेबिलिटी सर्टिफिकेट, अंध, मूकबधीर, कर्णबधीर, अस्थिव्यंग, मतिमंद इत्यादी सिव्हिल सर्जन यांनी दिलेले प्रमाणपत्र म्हणजे डिसेबल सर्टिफिकेट. अनाथ असल्याचा दाखला, यात ग्रामसेवक, मुख्याधिकारी, प्रभाग अधिकारी यांनी दिलेला दाखला, गटविकास अधिकारी किंवा ICDS प्रकल्प अधिकारी यांनी केलेली खात्री. HIV पॉझिटिव्ह अर्जदारांसाठी कॉम्पिटेंट मेडिकल ऑफिसर म्हणजे सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेलं सर्टिफिकेटही चालेल.